पंतप्रधान मोदींनी एक व्हिडिओ संदेश दिला आणि त्याच्यानंतर घडामोडींनी वेग घेतलेला पाहायला मिळाला। तरुणाईला त्यांनी साथ घातली, जेन झीला साथ घातली, व्हिडिओ संदेश दिला आणि त्यानंतर पेपर फुटीवर ट्विट करत कडक कारवाईचं आश्वासन दिलं। घडामोडींनी वेग घेतला आणि 2च दिवसात हा राजीनामा समोर आल्याचं पाहायला मिळालं। गुरुवार 23 जुलै नेमकं काय घडलं? रात्री 11:52 पेपर फुटीवर कडक कायदा करणार, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी पावलं टाकणार, या संदर्भात एक व्हिडिओ संदेश आला। नंतर मंत्री नड्डांच्या उपस्थितीमध्ये वांगचुक यांनी उपोषण सोडलं। मध्यरात्री 12 नंतर वांगचुक यांनी हे उपोषण सोडलं। शुक्रवार 24 जुलै काय घडलं? पेपरफुटी प्रकरणातल्या शिक्षेमध्ये वाढ करण्यासंदर्भातला पाऊल टाकण्यात आलं। मसुदा कॅबिनेटमध्ये हे जो आहे तो मंजूर करण्यात आला। संघटित पेपरफुटी प्रकरणी 10 वर्ष जेलची तरतूद या संदर्भात मांडण्यात आली। 10 कोटींच्या दंडाची तरतूद करण्यात आली आणि सुधारित विधेयक सोमवारी संसदेत येईल अशी अपेक्षा आहे। त्यानंतर रात्री 11:10 मोदींचा पुन्हा एकदा व्हिडिओ संदेश आला, ज्यामध्ये मोदींनी तरुणाईचे आभार मानले। तरुणाईंनी व्हिडिओला उत्तम प्रतिसाद दिला, चांगल्या सूचना केल्या, त्याबद्दल मोदींकडून त्यांचे आभार मानण्यात आले। पंतप्रधान मोदींच्या इन्स्टा रीलला 24 तासामध्ये 30.3 कोटी व्ह्यूजचा विश्वविक्रम बघायला मिळाला। मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, व्ह्यूज मिळाले। नंतर शनिवारचा आजचा दिवस दुपारी 2:10 सोशल मीडियावर पोस्ट करत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। तिकडे दिल्लीमध्ये राजीनामा झाला आणि मग राजकीय घडामोडींनी वेग घेतला, प्रतिक्रियाही आल्या। इकडे मुख्यमंत्री फडणवीस हे तातडीने दिल्लीला गेल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं।